नमस्कार मंडळी, मी सच्चा। आजचा दिवस खूप खास होता, पण शेवटी एक मोठी शिकवण देऊन गेला। आज करिश्माचा पेपर होता, म्हणून मी तिला नेऊन सोडायला चाललो चंद्रपूरच्या बस स्टँडवर। निघालो, सकाळची वेळ होती, म्हणलं दोन्ही काम होते, ड्युटी पण होते, ते पण होते आणि बस स्टँडवर गेलो। सकाळचं वातावरण चांगलं थंडगार होतं। सकाळी चाललो होतो आम्ही आणि मग समोर जायला निघालो। मी कॅमेरा काढायला कुठे भेट नाही, कारण आपल्याला माहित आहे 4 लोकांचा विचार केला तर आपण कधी समोर जात नाही। मग मी पोहोचलो असं बस स्टँडवर। गुंडपिंपरीला जायचं होतं करिश्माले, मग तिथं नेऊन आणि ही अशी गर्दी सकाळची चांगली होती। सकाळची लोकांची धावपळ वगैरे, करिश्माची बस यायची होती। बसा एक बल्लारशा वगैरे येणार होती, ते राजुरा वगैरे येत होती। एक बस येत होती आणि लोक धावत होते, बसमध्ये चढत होते। मग थोडा वेळ तिथं थांबलो आम्ही। मग करिश्माची बस आली, मग तिला बसमध्ये बसवून दिलं आणि बाय बाय केलो आणि मग मी घराकडे यासाठी निघालो। घरी येताना एका पिकअप गाडीवर एक ओढ लाईन लिहिलेली होती, सुखाची झोप येण्यासाठी हरामाचा नाही तर कष्टाचा पैसा लागतो। ती ओढ खरंच मनाला लागली आणि पूर्ण दिवसाचं मोटिवेशन बनली। संध्याकाळी पुन्हा तिला आणायला गेलो आणि त्यावेळी एवढी ट्रॅफिक होती का चंद्रपूरमध्ये, म्हणजे आपला हा रोड वर्रा नाका पूल आणि त्याच्या खाली उतरताना बस स्टँड कडे जाताना गाड्यांची चांगली लाईन लागली होती। शेवटी मग बस स्टँडवर पोहोचलो आणि करिश्मा आणि निलिमा येत होत्या बस स्टँड वरून, त्यांना घेतलं मग मी आणि शेवटी मग मी माझ्या घरी आलो। तर असा होता माझा आजचा दिवस, छोटासा पण खूप काही शिकवणारा। ठीक आहे मंडळी, धन्यवाद।